दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। इगतपुरी तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्याकडून सोबतच राहणाऱ्या 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून 5 ते 6 अल्पवयीन मुलांवर हॉस्टेलवर निर्जन स्थळी नेत विद्यार्थ्यांना गुंगीच्या गोळ्या देऊन हा अनैसर्गिक प्रकार सुरू असल्याचं समोर येत आहे। अल्पवयीन मुलांना या गुंगीच्या गोळ्या नेमक्या कोणत्या मेडिकल स्टोअरमधून उपलब्ध होत होत्या हे देखील शोध घेणं गरजेचं असून त्या मेडिकल स्टोअरवर देखील कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घोटी आणि इगतपुरी शहरातील मेडिकल स्टोअरवर या गोळ्या मुलांनी विकत घेतल्याचं देखील समोर येत आहे। काही घाबरलेल्या अल्पवयीन मुलांनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी हा प्रकार समोर आणलाय। तर हॉस्टेल व्यवस्थापनानं देखील याकडे अक्षम्य दुर्लक्षपणा केल्याचा पालकांनी आरोप केलाय। त्यामुळे संपूर्ण व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येते। तर समाज कल्याण विभाग आणि संबंधित प्रशासन संपूर्ण प्रकरणावर काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, इगतपुरी।